विश्वास वाटतोय आणि त्याच अनुषंगानं त्यांनी या निवडणुकीमध्ये विजय मिळवणार असा विश्वास व्यक्त करीत आहेत। आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील भडकल गेट पासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आपलं शक्ती प्रदर्शन करून दाखवलेलं आहे। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। अजून एक करू थांब थांब रे, तुला करायचंय? छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये खासदार इम्तियाज जलील यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठं शक्ती प्रदर्शन दाखवलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील भडकल गेट इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कलेक्टर ऑफिसपर्यंत त्यांनी रॅली काढली। या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं MIMचे कार्यकर्ते त्याचबरोबर विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते त्यांना पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाले होते। मागच्या निवडणुकीत वंचित आणि MIMची आघाडी असताना त्यांनी अनपेक्षितपणे हा विजय मिळवलेला होता आणि आता सुद्धा आपल्यासोबत ते दाखवत आहेत की त्यांच्या हातात विजय आहे आणि ते विजय संपादन करण्यासाठी आलेत। ते पतंग उडवत आहेत आणि हा पतंग उडवत ते आता लोकसभेत पुन्हा जातील असा त्यांना विश्वास वाटतोय आणि मोठ्या संख्येनं लोक आलेले आहेत। या छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीमध्ये सध्या तिरंगी लढत होते। शिवसेनेचे 2 गट झाले आहेत आणि जे मित्र होते, जे एकत्र होते, ते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत आणि त्यामुळं ही निवडणूक तिरंगी होणार आहे आणि या तिरंगी निवडणुकीमध्ये शक्ती प्रदर्शन करून आपणच विजयी होणार असा विश्वास, असा दावा इम्तियाज जलील यांनी केलेला आहे। आणि त्यामुळं या तिरंगी लढतीमध्ये हे सगळ्यांचं शक्ती प्रदर्शन पाहिल्यानंतर कोण बाजी मारतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। तर आपण ही दृश्य पाहतो, इम्तियाज जलील यांची ही रॅली। इम्तियाज जलील यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। MIMचे उमेदवार इम्तियाज जलील आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि ही दृश्य आपण पाहतोय त्यांच्या रॅलीची। जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव या रॅलीमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत।